मोटिवेशन दाखवायचंय, थांबा दाखवतो तुम्हाला. हे आम्ही फर्स्ट पेपरच्या आधीच केलेलं, पण हे आहे ते मोटिवेशन की इथे असं आम्ही लावून ठेवलं की रोज ह्याला बघणार 8.5 SGPA. तर एक बघू शकता, हे आहे केअरवेल फार्माचा व्हिडिओ. एकदम आम्ही व्हिडिओज कम्प्लीट हळूहळू ऐकू शकत नाही, मग 2x वरती ऐकतो आणि 2x वर आता समजतं, तुम्ही ऐकू शकता. असं 2x वरती आम्ही अभ्यास ऐकत असतो आणि हेच व्हिडिओज मी 2x वर सगळे बघणार आता. आणि सगळे बघून झाले की त्याचे नोट्स बघायचे, त्याची तुम्ही फक्त आठवण करायचं, आठवणपणे समजून घ्यायचं आणि नंतर पेपरमध्ये लिहायचं, एवढंच करायचं. The next day. तर गाईज आज आहे आमचा पहिला पेपर BRMचा आणि आता 2 वाजता पेपर आहे आणि आता 1:40 झाले तरी आम्ही अजून इथंच आहे आवरून. दीपा खाली गेली आहे आणि आम्ही सगळे इथंच आहे आणि आता चाललोय आम्ही पेपरला मस्तपैकी. बघू शकता हातामध्ये सगळं सामान आहे, कार्ड आणि हे सगळं खिशामध्ये भरायचं. अजून तर दुकानातून पेन घ्यायचं, सगळं अजून अर्धा उर्धच सगळ्यांचं चालू आहे. अजून हॉल तिकीट तर माझ्याजवळ, हॉल तिकीट कुठे आहे? आणि आमच्या हॉल तिकीट्स पण जागर नाही, सगळ्यांची अजून आवरावरी चालली आहे आणि आता आम्ही जाणार आहे पेपरला. काय माहिती आता अभ्यास एकदम शेवटच्या मिनिटापर्यंत करत होतो, काय माहिती आता काय होईल. तर बघूया पेपर कसं जातो आहे, मग पेपरचा रिव्ह्यू देईलच तुम्हाला. मी काय काल रात्री अभ्यास केला, रात्री झोपून गेले आणि सकाळी उठले थोडा अभ्यास केला, परत 8 ते 9 पर्यंतच अभ्यास केला, परत झोपले आणि 11 वाजता आणि त्याच्यानंतरून केला आल्यावरती अभ्यास तासभर. काही जणी खुशाल आजच्या पेपरला आम्हाला कॅल्क्युलेटर लागतंय, जे की सायंटिफिक आहे आणि ते आमच्याकडं नव्हतंच कधी. आम्ही इंजिनिअरिंगच्या लोकांचं आणायचं कोणतं तरी, आता ते पण अलाउड नाही. त्याच्यामुळे आम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह नाही करणार, त्याच्यामुळे आम्ही साधं सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे कॅल्क्युलेटरच नाही घेऊन आलो आम्ही, तसं तोंडवर करून चाललोय. सगळ्यांना व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट फॉर द लास्ट फर्स्ट. परत नाही येणार आयुष्यात. ठीक आहे गाईज, बघू शकता आमचं हॉल तिकीट आहे, चाललोय आता आम्ही पेपरला. भेटूया पेपरच्या नंतर. 3 hours later. तर गाईज आज झालाय आमचा पहिला पेपर BRMचा. खूप सोपा पेपर होता. मी अख्खा पेपर भरून लिहिलं आहे, पण त्याच्यातले 5-6 पानं सुटले शेवटचे, एवढाच पेपर लिहिलं आहे मी. पण सोपं होता पेपर, जेवढा अभ्यास केलेला तसलेच क्वेश्चन झाले. पण न्यूमरिकल्स पण मी सॉल्व्ह केले, याच्यात इझी व्हॅल्यूज होते ते सॉल्व्ह केले. पण अजून विषय असं झालं की एक न्यूमरिकलमधलं ते एक स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणून होतं, त्याचा फॉर्म्युला चुकून ठेवला. मग ते थोडंसं चुकलं, थोडंसं डिसअपॉइंटमेंट भेटलं, पण ठीक आहे. 100% पास तर होणार आहे, चांगले मार्क्स पण पडणार आहे, कारण खूप छान सॉल्व्ह केलं. आता झालं माझा अवतार हिंडून आणि मी जसं सकाळीच बोललेलं आहे, मी कॅमेरावर बोलले का नाही माहीत नाही, पण मी 4-4:30 पर्यंत बाहेर येणार आहे पेपर लिहून लगेच. आणि बरोबर 4:30 वाजता माझा पेपर लिहून झाला आणि मी डायरेक्ट बाहेर आले. आणि खूप छान एकदम सोपा पेपर होता. आता अशा प्रकारे आमचा पहिला पेपर संपला आहे. आज तर बघू, थोडंसं केला अभ्यास, दुसऱ्या पेपरचं करायला तर उद्या करणार, मग तुम्हाला उद्याचं दाखव. The next day. तर गाईज आज आहे पेपर नंतरचा नेक्स्ट डे, जो असतो आम्हाला सुट्टीचा दिवस अभ्यास करायचा. पण अजून आता शिवाय 3 वाजत आले, पण अजून आम्ही काय अभ्यास नाही केला आहे. काल रात्री मी थोडासा केला, 1 युनिट अर्धा युनिट केलं, अजून करायचं आहे. अजून काही लोक झोपेतच आहेत, ज्यांचा काहीच अभ्यास नाही झाला आहे आणि अजून काही लोक अभ्यास करतात आणि काहींचं तर झाला पण असेल. तर आता आपण पण करूया जरा अभ्यास आणि मग भेटूया थोड्या वेळाने पुन्हा एकदा. आणि याचं केस एकदम मस्त झालं ते आज धुतल्यामुळे, बघू शकता तुम्ही. बघू शकता काहीच तुम्ही, पोरगी अभ्यास सोडून काय काम करते, अभ्यास तर केला नाही आणि चित्र काढते बघा. तेव्हा तिला काय वाटत पण नाही. आणि कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मस्त अशी भूक लागली तर साक्षीने बनवली आहे आटा मॅगी, खायला बसले आहे सगळे. हिचा उपवास आहे आज आणि आम्ही सगळेजण खातोय.
अभ्यास सोडलाय पण सगळ्यांना पहिलं खायचं अभ्यासात तथ्य नाही, अभ्यास करणार. श्रावणी तुला सांगते, तू अभ्यासाचं काहीच करू नको. डायरेक्ट तेच सांगितलं आम्ही. त्यांना म्हणलं मला श्रावणीला ते सांगाय. A few moments later. मग आम्ही दोघी गेलेलो मस्त असं गणपती मंदिर मध्ये. अभ्यास केलाय अर्धा तरी पण बोलते मी अभ्यास केला. आणि आता आम्ही मगाशी मी आणि गीता गेलेलो, मगाशी मंदिरमध्ये गेलेलो आणि मग मंदिरमध्ये जाऊन आलो. आता आम्ही जेवण वगैरे केलं. मग आता मी जाणार आहे मंदिरमध्ये. हां, ही जाणार मंदिरमध्ये. जेवण वगैरे केलं पण छान नव्हतं म्हणून मी फक्त मिरच्या ठेचा सोबत चपाती खाल्ली आणि आम्ही मधून पळून येणार असतो पण आम्हाला अक्षदाने थांबवलं. नाही, तिने थांबवलं. ती बोलली ठेवा 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 ठेवा. चिडली ती आपल्यावरती म्हणून आलो आणि आता वॉकला चाललो मस्त की तुम्ही बघू शकता. असं खूप पब्लिक आहे इकडे. ही आमची पब्लिक. तर गाईज बघू शकता आता मी बसली अभ्यासाला. सगळं आजचा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत थोडंफार अभ्यास करत, अख्खा टाईमपास करत असंच घालवलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी केलं आहे अभ्यास. म्हणजे व्हिडिओज बघितले, अजून अर्धे व्हिडिओज बघायचे बाकी आहे. आणि मी लावलेत माझे एकदम लेजेंडरी हेडफोन्स, ज्याचे रबर इथल्या पावसाळ्यामध्ये खराब झालेले, तर ते मी काढून टाकले. पण मी तसंच त्याला लावलं आहे कारण मला मज्जा येते लावायला. आणि मग आता मी मस्त थोडं पुढचे राहिलेले 1-2 व्हिडिओज थोडे बघणार आणि अभ्यास करणार, सगळे नोट्स वाचून काढणार, सगळं समजून घेणार आणि मग माझं डन आहे. आणि मग आजच्यासाठी थोडंसं मला 12पर्यंत जर काय भूक लागलीच इन केस तर हेल्दी खायचं म्हणून मी आणलं आहे जॅम. मी खूप वर्षांनी जॅम खाते आणि त्याच्यासोबत खायला आणलं आहे ब्रेड. कारण आज चतुर्थी ना, नॉनव्हेज खाऊ शकत नाही. अंडी आहेत पण अंडी खाऊ शकत नाही, त्याच्यामुळं असं आहे. तर आता आपण बसूया अभ्यासाला. आणि उद्या एक तुम्हाला मी मोटिवेशन दाखवत, जे की फर्स्ट पेपरच्या आदल्याच दिवशी झालेलं सुरू, पण ते मी तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर मी तुम्हाला उद्या दाखवलं. उद्या जर गडबड नसेल तर मी तुम्हाला दाखवेल किंवा मग मी आल्यावरती दाखवेल. आणि मस्त मी आता अभ्यास करणार वेळी तुम्ही पण अभ्यास करा. आणि आजचा दिवस तर असं जरा सुट्टीचा व्यर्थच घालवलं बऱ्यापैकी म्हणलं तर. पण ठीक आहे, इझी पेपर आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही. SPP म्हणजे सोशल प्रिव्हेंटिव्ह फार्मसीचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये डिझीजचं वगैरे लिहायचं असतं. परत हेल्थचे प्रोग्राम्स वगैरे कोणते असतात त्याचं करायचं असतं. असं आहे एकंदरीत. तर भेटूया पेपरनंतर आणि काय अपडेट्स असेल तर तुम्हाला देईलच मी. आज चतुर्थी असल्यामुळं मी आज गणपती बाप्पाच्या गावाकडून आले मस्तपैकी आमच्या कॅम्पसमधल्या मंदिरमध्ये. अफसोस मी तिथं शूट करायचं विसरले, पण मी तुम्हाला दाखवेल नंतर कधीतरी. अजून आपल्याला कॅम्पस टूर करायची आहे आणि हॉस्टेल टूर पण करवेल मी तुम्हाला त्याच्यासोबत, आणि रूम टूर पण दाखवायची तुम्हाला. तर स्टे ट्यून. तर गाईज तुम्हाला सांगायचंच राहिलं, बायोस्टॅटचं मी एवढंच अभ्यास केला असेल. जेव्हा आमच्या सुरुवातीला लेक्चर झाले, आम्हाला मॅथ्स शिकवायला एक नवीन सर यायचे जे की आमच्या कॉलेजचे नव्हते. एवढंच अभ्यास केलेलं, एवढंच अभ्यासावरती मी पेपर लिहिलं. थोडंसं पुढचं व्हिडिओजवरती केला अभ्यास. बघू शकता असं लाल पेनाचा अभ्यास एवढीशा डायरीमध्ये. युनिव्हर्सिटीचा पेपर आहे आणि इथेही चालू आहे आणि इथे काढते काय बोलते The next day. गाईज आता मस्तपैकी असं रेडी होऊन चाललो आहे आज दुसऱ्या पेपरला, जो की आहे SPPचा. आणि मी तुम्हाला बोललेलं जसं की तुम्हाला एक मोटिवेशन दाखवायचं आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. हे आम्ही फर्स्ट पेपरच्या आधीच केलेलं, पण हे आहे ते मोटिवेशन की इथे असं आम्ही लावून ठेवलं की रोज ह्याला बघणार 8.5 SGPA, जे की श्रावण जगतापनी लावलं आहे तिथे, की ह्या मोटिवेशनने आमचा पॉइंटर खूप छान येईल. आणि तर त्याच्यानंतरून आम्हाला खूप छान असं मस्त पॉइंटर मिळाला तर आम्ही चांगलं मार्क्सनी पासआउट होईल. तर बघूया, लेट्स सी मॅनिफेस्टेशन कसं कंप्लीट होतं आहे. हे मॅनिफेस्टेशन आम्ही पेपरच्या आदल्या दिवसापासूनच लावलेलं आहे तिथे. तर बघूया कसं होतं आहे. आणि आज आहे दुसरा पेपर, तर आता आम्ही चाललो आहे पेपरला. सगळे लोक अभ्यास केला आहे खडमडळला, कारण त्याच्यात खूप लिहायचं, असंच लिहायचं आहे खूप सेम गोष्टी. तर केल्या अभ्यास. तर आता बघूया कसं काय होतं आहे, पेपर कसा जातो आहे, सोप्पा जातो आहे का नाही. आणि हे आहेत लोक अजून. आम्ही बरोबर पेपरच्या 1 तास आधी 12:30 ते 1:30 आम्ही रिव्हिजन करत असतो. म्हणजे मी ह्यांना शिकवत असते. छोटे मॅमचं लेक्चर असतं जे की मी ह्यांना शिकवते, माझ्या रूममेट्सला आणि बाकीच्यांना. त्याच्यानंतरून
मग आम्ही अवघे 1:40पर्यंत इथेच असतो आणि मग आम्ही जातो पेपरला. बघू शकता लोक अजून आवरतातच इकडे. हे काय हे बघू शकता असं आवरावरी चालू आहे आणि इकडे एक लोक आवरून तयार आहे. आवरून रेडी आहे पण माझे 3 युनिट बाकी आहे म्हणून व्लॉग सोडून पहिले तुम्हाला शिकव. मला इतका अभ्यास करून कंटाळा आलाय आता की बास झालंय गाईच. बघू शकता आणि अक्षता भागवत. वाय सो झूमिंग. 3 hours later. व्हेरी सिरियस डिस्कशन. जॉब वाले लोक. तर नंतर आम्ही गेलो नाश्ता करायला. तिथं भेटले आम्हाला हे लोक. तर गाईज झालेला आहे आज आमचा दुसरा पेपर आणि ही आहे दीपांजली. तर आज आमचा दुसरा पेपर झाला आणि पेपर झाल्या आता आम्हाला 4-5-6 दिवस सुट्टे आहे. त्याच्यामुळं पेपर झाल्यावर पहिला आम्ही गेलो मस्त आमच्या इथल्या खूप दिवसांनी वरच्या क्रिकेट ग्राउंडच्या कॅन्टीनला. मस्तपैकी समोसा, वडापाव, कॉफी, चहा एवढं सगळं खाल्लं आणि बघितलंच असेल तुम्ही, मी व्हिडिओज टाकले तिथे. आणि मग आता झालं आहे मस्त एकदम सुंदर वातावरण झालेलं. आज पावसाचं पण पाऊस नाही आला, बारीक बारीक पाऊस आलेला. आणि मग आता आम्ही चाललो जेवण करायला. आणि आजचा पेपर खूप सोपा होता. मी एकदम पटपट लिहून आज 4:30च्या ऐवजी 4:15 वाजता बाहेर आले. काही दिवसांनी मला असं वाटतं मी 1 तासामध्ये बाहेर येईन पुढच्या 2 पेपरला. तर मग भेटूया आपण नंतर काही दिवसांनी.